हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 17. शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. शालिनी, शांत हो, हे हॉस्पिटल आहे. शैलेश बोलले तेव्हा शालिनी त्यांच्याकडे उदास नजरेने पाहत म्हणाली, ऐकलं तुम्ही? हिची इच्छा आहे की त्याने मरावं. तुम्हाला माहीत होतं ना तो काय करणार आहे, मग तुम्ही त्याला का थांबवलं नाही? याआधीही एकदा या देशमुखांमुळे आपण आपलं सर्वस्व गमावलं आणि आज पुन्हा त्यांची सावली पडताच माझा मुलगा मृत्यूच्या दारात उभा आहे. याआधीही एकदा आपण त्याला गमावलं होतं आणि आज पुन्हा. अहो, त्याला काही झालं तर? काही होणार नाही, तो बरा होईल. देवावर विश्वास ठेव. शैलेश यांचाही आवाज थरथरत होता. शालिनीने आपले अश्रू पुसले आणि मग गौरीकडे वळत म्हणाली, तुझा या नात्यावर विश्वास नाही ना? मग ही तुला एक संधी आहे. तो आता शुद्धीवर नाहीये. फायदा घे आणि इथून निघून जा. तुला कोणीही अडवणार नाही. नाहीतर जोपर्यंत तू इथे राहशील तोपर्यंत त्याचा जीव धोक्यात येईल. ते देशमुख तुला जगू देणार नाहीत आणि शिव तुला मरू देणार नाही. मग त्यात त्याचा स्वतःचा जीव पणाला लागला तरी. या लढाईत तुझं तर काही जाणार नाही, पण मी माझा मुलगा गमावेन. तू त्याच्यापासून दूर राहशील तरच तो जिवंत राहील. निघून जा इथून. आई, शांत हो, ये आणि बस, नाहीतर तुझी तब्येत बिघडेल. अविने शालिनीला शांत केले आणि शैलेश यांना तिला घेऊन जाण्याचा इशारा केला. शैलेशांनी तिला स्वतःबरोबर नेऊन चेअरवर बसवले. अविने गौरीकडे पाहिले, जी गोंधळलेल्या अवस्थेत उभी होती. तो तिच्याकडे बघत म्हणाला, मला कोणीतरी सांगितलं होतं की चुकीच्या बदल्यात चूक कधीच योग्य नाही. मग जेव्हा स्वतःवर आलं तेव्हा नियम बदलले. गौरीने त्याच्याकडे बघितल्यावर अवी म्हणाला, असंच असतं. जोपर्यंत स्वतःचा हात जळत नाही तोपर्यंत माणसाला जळण्याची वेदना जाणवत नाही. द्वेषाला द्वेषाने कधीच हरवता येत नाही. द्वेषाला जर झुकवायचं असेल तर ते फक्त प्रेमानेच. हे ज्ञान देणं जितकं सोपं आहे तितकंच ते आचरणात आणणंही तितकंच अवघड आहे. जर हृदयात फक्त आग असेल तर तिथे प्रेम कसं फुलणार? जेव्हा माणसाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा तो बरोबर किंवा चूक हे विसरून जातो. त्याला फक्त एकच गोष्ट आठवते, बदला. मग माझ्या भाईने जे केलं तेच तूही करत आहेस. मग तो चुकीचा आणि तू बरोबर कशी? अवी म्हणाला आणि तिथून निघून गेला. गौरीला चक्कर येत होती. तिने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पण गार्डने तिला जाऊ दिलं नाही. गौरीला तिथे उभं राहणंही अवघड होतं. म्हणून ती हॉस्पिटलच्या दुसऱ्या बाजूला गेली. कितीतरी वेळ हे सर्व बघत असलेल्या निखिलने मनात विचार केला, सॉरी शिव, तुला आवडणार नाही, पण आता सत्य समोर यायला हवं असं मला वाटतंय. आयुष्यात खूप दुःख सोसलंस तू, पण आता तुझ्या आयुष्यात सुख यायला पाहिजे मित्रा. गौरी गोंधळलेल्या अवस्थेत चालत जात होती आणि गाढही तिच्या मागे जात होती. गौरीने त्यांना आपल्या मागे पाहिल्यावर ती मागे वळून म्हणाली, बाहेर जात नाहीये, मग माझ्या मागे काय येताय? आम्हाला ऑर्डर आहे की जोपर्यंत सर बरे होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला 1 मिनिटही एकटं सोडायचं नाही. त्यांचे उत्तर ऐकून गौरी वैतागून म्हणाली, मी वॉशरूमला जाते. तुमच्या सरांनी तुम्हाला तिथेही सोबत यायला सांगितलं आहे का? गार्ड मान खाली घालून तिथेच उभे राहिले. गौरीने मान हलवली आणि शांत जागा शोधत पुढे सरकली. तेवढ्यात कोणीतरी तिचा हात पकडून तिला एका रूममध्ये ओढले. गौरी दचकली. तिने स्वतःचा हात सोडवला आणि रागाने मागे वळून पाहिले तसे तिचे डोळे विस्फारले. तू? गौरी आश्चर्याने म्हणाली. तसं त्या व्यक्तीने दरवाजा बंद केला. सगळे डॉक्टर साहेब येण्याची वाट बघत बसले होते. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सर्वांनी त्यांना पाहून घेरलं. त्याची काय कंडिशन आहे डॉक्टर? शैलेश यांनी विचारले. डोंट वरी, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. तो आउट ऑफ डेंजर आहे, पण पूर्णपणे बरा व्हायला वेळ लागेल. आम्ही त्याला भेटू शकतो का? आता तरी नाही, अजून तो शुद्धीवर आला नाही. त्याला शिफ्ट केलं की तुम्ही भेटू शकाल. मी त्याला एकदा पाहू शकते का? शालिनीने विचारल्यावर डॉक्टरांनी शैलेश यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तुम्हाला थोडं थांबावं लागेल. यू डोंट वरी, तो सेफ आहे. एवढं बोलून डॉक्टर निघून गेले. शालिनी पुन्हा भावूक झाली होती. शैलेश यांनी तिला सांभाळून एका जागी बसवलं. काही वेळाने शिवला एका रूममध्ये शिफ्ट केलं.
अमृता आणि शिवानी ही बातमी ऐकून तिथे आले. या सगळ्यात कोणाचेही लक्ष गौरीकडे गेलं नाही की ती कुठे आहे. सर्वजण एक एक करून शिवला पाहून आले आणि बाहेर बसले होते. नर्सने येऊन सांगितले की रात्र होणार आहे, त्यामुळे सर्वांनी तिथे थांबता येणार नाही. फक्त 2 लोकांना परमिशन आहे. शैलेशांनी शालिनीला घरी जाण्यास सांगितले, पण ती नकार देत होती. तिची अवस्था पाहून सर्वांनी तिला घरी घेऊन जाणेच योग्य वाटले. अवी तिला कसं तरी समजावून सांगतो की भाईला अजून शुद्ध आलेली नाही, आपण सकाळी येऊ, नाहीतर इथे राहून तुझी तब्येत बिघडली तर भाईला अजून वाईट वाटेल. शैलेशांनी अवीला सगळ्यांसोबत घरी जायला सांगितलं. शैलेश आणि निखिल तिथेच थांबले आणि अवी सर्वांसोबत घरी परतला. इकडे दोघेही बसले होते आणि शैलेश अचानक म्हणाले, गौरी गौरी कुठे आहे? कुठे आहे म्हणजे? ती घरी गेली ना? नाही, ती तर बराच वेळ कुठे दिसली नाही. मीही लक्ष दिले नाही. तुझ्यासमोर वाद झाल्यापासून मी तिला पाहिलेच नाही. शैलेशांचं बोलणं ऐकून निखिल विचारात पडला. त्याने सोबत तैनात असलेल्या गार्डला फोन केला. त्याने फोनवर सांगितले की गौरी वॉशरूमच्या दिशेने गेली होती. बराच वेळ झाला तरी ती परतली नाही. तेव्हा त्याने तिचा शोध सुरू केला. ती टेरेसवर एकटीच आहे. हे ऐकताच निखिलने फोन कट केला आणि शैलेशांना तिथेच थांबायला सांगून ताबडतोब टेरेसवर असलेल्या गार्ड्सकडे गेला. गार्ड्सने त्यांना एका दिशेने बोट दाखवले. निखिल त्या दिशेने सरकला. त्याने गार्ड्सला तिथे थांबायला सांगितले आणि स्वतः तिच्याकडे गेला आणि म्हणाला, तू अजून इथेच आहेस? सगळे तुला शोधत आहेत. गौरी त्याच्या आवाजाने दचकली, जशी कोणत्या तरी विचारातून बाहेर आली आहे. तिने निखिलकडे पाहिलं आणि मग लगेचच तोंड फिरवून डोळे पुसले. हे बघ, माझा हेतू तुला. काय म्हणाले डॉक्टर? गौरीने निखिलचं बोलणं मध्येच तोडत विचारले. आउट ऑफ डेंजर आहे, पण अजूनही बेशुद्ध आहे. गौरीने होकारार्थी मान हलवली आणि काही न बोलता तिथून निघून गेली. निखिलही तिच्या मागे गेला तसे गार्ड्सही त्यांच्या मागे गेले. ती शिवच्या रूमजवळ पोहोचल्यावर शैलेश तिला पाहून तिच्याजवळ आले आणि म्हणाले, कुठे गेली होतीस तू? तुला कुठे जायचं होतं तर सांगून जायचं ना. तुला बाहेर धोका आहे हे माहीत आहे ना. जेव्हा गौरीने उत्तर दिले नाही तेव्हा राजेशजी पुन्हा म्हणाले, मी शालिनीच्या वतीने तुझी माफी मागतो, पण तू समजू शकतेस की ती एक आई आहे आणि एका आईसाठी तिच्या मुलाबद्दल हे सर्व ऐकणं सोपं नाही. गौरीच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने स्वतःवर कंट्रोल ठेवला आणि तोंड दुसरीकडे वळवून म्हणाली, मी त्याला भेटू शकते का? शैलेशांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग मान हलवली आणि म्हणाले, तो आत आहे, पण अजूनही बेशुद्ध आहे. डॉक्टरांनी फक्त त्याला लांबून बघण्याची परवानगी दिली आहे. त्यांचं बोलणं ऐकून गौरीने दार उघडले आणि आत जाऊन आजूबाजूला पाहिले. तो मशिनींनी घेरलेला होता आणि त्याला ऑक्सिजन मास्क लावलेला होता. एक नर्स तिच्याकडे बघत उभी होती. दार उघडल्यावर तिने त्या दिशेने मागे वळून बघितले आणि म्हणाली, तुम्ही? गौरी तिच्याकडे बघत म्हणाली, ते मी. त्याला बघायला? तुम्ही कोण आहात आणि तुम्ही डॉक्टरांची परवानगी घेतली आहे का? हे बघा, इथे असं येण्याची परमिशन नाही. इन्फेक्शन होऊ शकतं. मी त्याची बायको आहे. गौरी अडखळत म्हणाली, ओ, तुम्ही या, पण फक्त थोडाच वेळ. गौरीने होकारार्थी मान हलवली आणि आत आली. तिची नजर शिववर पडली. तिच्या कानात काही आवाज घुमू लागले. तू खरंच एक नंबरचा दगड आहेस. तुला आधीही सांगितलं होतं की रागाने काम बिघडतं, पण तुला समजतच नाही. दगड कुठला? तू मला दगड बोलू नकोस, नाहीतर काय? मी बोलणार. दगड दगड दगड. मी नाही बोललो ना. जर तू मला पुन्हा दगड म्हणालीस तर मी तुला शेंबडी बोलेन. बरं, बोलून दाखव. मी माझ्या पप्पीला तुझ्या मागे सोडेन. मग मी काय घाबरतो तुझ्या पप्पीला? बघितलं त्या दिवशी भीतीने तुझी अवस्था कशी बिघडत चालली होती. दगड कुठला? मी दगड? तर मग तू शेंबडी. गौरी एकदम हसायला लागली, तशी तिला वर्तमानाची जाणीव झाली. ती येऊन शिवजवळच्या चेअरवर बसली आणि त्याच्याकडे बघू लागली. तिला स्वतःच सांगितलेलं आठवलं. मी ऐकलं आहे की सुवासिनीचे अलंकार घालून बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, पण मी प्रत्येक क्षणी तुझ्या मृत्यूसाठी प्रार्थना करेन.
नक्कीच कर. पण जर मला कोणाचा आशीर्वाद मिळाला नाही तर मला श्राप काय लागणार? शिवच्या चेहऱ्याकडे पाहताच गौरीचा चेहरा फिका पडला आणि तिचे डोळे पाणावले. तिला तोच 13-14 वर्षाचा निरागस मुलगा दिसला, ज्याला गौरी ओळखत होती. तिचा गळा भरून आला. तिने त्याच्या चेहऱ्याकडे आपला हात पुढे केला, पण स्पर्श करायच्या आधीच मागे ओढला. तिच्या मनात शिवसोबतच्या नुकत्याच झालेल्या भेटीगाठी, त्याचं वागणं सगळं ताजं झालं. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, मैत्री हा गुन्हा असेल तर हा गुन्हा आपण दोघांनी केला आहे, पण शिक्षा फक्त तुलाच मिळाली. हो, तू दगड झाला आहेस, कारण तू फक्त जगाच्या ठोकर खाल्ल्या आहेस. शक्य असल्यास मला माफ कर. मी नकळत तुझ्यावर आरोप केले. हो, तू तुझा रस्ता भरकटला आहेस. मी तुला योग्य मार्गावर आणीन. मी तुला तुझ्या प्रत्येक चुकीची जाणीव करून देईन. तुझ्या सर्व जखमांवर मी माझ्या प्रेमाचे मलम लावीन. तू दफन केलेल्या भावना तुझ्या हृदयात मी पुन्हा जाग्या करीन. तुझ्या द्वेषाची प्रत्येक भिंत मी माझ्या प्रेमाने तोडून टाकीन. हो, मी तुला पुन्हा दगडातून माणसात परत आणेन. गौरी शिवकडे बघतच राहिली. मग हळूच त्याच्यावरची चादर खाली सरकवली. तिला शिवच्या छातीवर गोळीचं निशाण दिसले आणि तिचे डोळे भरून आले. तिने हात पुढे केला, तेवढ्यात तिच्या कानावर नर्सचा आवाज पडला आणि ती दचकली. हे काय करताय तुम्ही? मी तुम्हाला फक्त बघायला सांगितलं होतं, हात लावायला नाही. इन्फेक्शन होईल. चला, आता बाहेर जा. सकाळी भेटा. कदाचित तोपर्यंत ते शुद्धीवर येतील. मला आणखी थोडा वेळ बसू द्या प्लीज. प्रॉमिस, मी हात लावणार नाही. शुद्धीवर आल्यानंतर तुम्हाला ही संधी देणार नाही. ती शेवटची ओळ अगदी हळूवारपणे म्हणाली. नर्सने तिच्याकडे पाहिले. तिचे ओले डोळे आणि तिच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून तिलाही तिची दया आली. नर्सने गौरीकडे पाहिले आणि म्हणाली, तसंही कोणालाही इथे थांबण्याची परमिशन नाही, पण तरीही मी तुम्हाला परमिशन देते, पण फक्त अजून 5 मिनिटं. गौरी हलकीशी स्माईल देत तिला थँक्यू बोलली आणि होकारार्थी मान हलवली. शैलेश बाहेरच बसले होते. शिव शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते. थोड्या वेळाने गौरी बाहेर आली आणि त्यांच्या बाजूला येऊन बसली. निखिल तिला पाहताच उठून निघून गेला आणि काही वेळाने चहा घेऊन परत आला. त्याने एक कप शैलेश यांच्याकडे आणि दुसरा गौरीकडे केला. गौरी डोकं टेकून तिच्याच विचारात हरवली होती. निखिलचा आवाज ऐकून तिने दचकून त्याच्याकडे पाहिले. चहा घे. मला नको, असं बोलून ती पुन्हा डोकं टेकून बसली. तरीही घे. तू सकाळपासून काही खाल्ले नाहीस. तुझी तब्येत खराब होईल. मला काही होणार नाही. गौरी बोलताच निखिलने तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या होत्या. निखिल तिच्या शेजारी बसला आणि समोर बघत म्हणाला, तो ठीक आहे. सकाळपर्यंत शुद्धीतही येईल. एवढी काळजी करू नकोस. गौरीने वळून त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी होतं. माझ्यावर विश्वास ठेव. तो बरा होईल. तू एक कप चहा घे. यू फील बेटर. मी नाही पिऊ शकणार. मला माहीत आहे की तो आउट ऑफ डेंजर आहे. तो काही दिवसात बराही होईल. पण त्यानंतर काय? माझ्या घरचे पुन्हा मला मारण्याचा प्रयत्न करतील आणि तो मला मरू देणार नाही. या सगळ्यात पुन्हा त्याच्यावर ही वेळ येईल. हे सर्व माझ्यामुळे होतंय. ना मी त्याच्या आयुष्यात आले असते, ना हे सर्व घडले असते. त्याच्या मृत्यूसाठी प्रार्थना करेन असं म्हणणारी मीच होते. तो मरावा अशी माझी इच्छा होती. मीही अशी प्रार्थना कशी करू शकते? आजपर्यंत मी कधीही कोणत्याही शत्रूचे वाईट चिंतिले नाही आणि आज मी त्याचा मृत्यू मागू लागले. हाऊ कुड आय? जेव्हा एखादी व्यक्ती रागात असते तेव्हा तिला बरोबर चूक काही समजत नाही आणि तो राग तेव्हा आला असेल जेव्हा त्या व्यक्तीचा त्रास सहनशक्तीची मर्यादा ओलांडतो. तेव्हा त्या व्यक्तीची विवेकबुद्धी काम करत नाही, कारण त्यावेळी तो त्याच्या मनाने नाही तर डोक्याने विचार करायला लागतो. तुझ्या जागी कोणीही असतं तरी असाच रिॲक्ट झाला असता. म्हणून स्वतःला ब्लेम करू नकोस. शैलेश तिच्याजवळ येत म्हणाले, नाही, या विनाशाचं कारण मी आणि माझी फॅमिली आहे. नकळतपणे मी एका फॅमिलीच्या विनाशाचं कारण बनले. हे ओझं माझ्या छातीवर खंजीर खुपसत आहे. मी काय करू काहीच समजत नाहीये. काश की माझ्याकडे कोणता मार्ग असता ज्याने मी हे सर्व बदलू शकले असते. जे घडलं ते कोणीही बदलू शकत नाही, पण तुझी इच्छा असेल तर येणारी वेळ बदलू शकतेस. गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. हो, एकदा शांत मनाने सर्व गोष्टींचा विचार कर.
त्याच वेळी निखिलचा फोन वाजला. त्याने नंबर बघितला आणि डोक्यावर आश्चर्याच्या रेषा उमटल्या. तो स्वतःशीच म्हणाला, रात्रीच्या 11 वाजता ही मला का कॉल करतेय? मग निखिल शैलेश यांच्याकडे पाहून म्हणाला, काका, तुम्ही इथेच थांबा. चहा थंड झाली आहे. मी बघतो आणि दुसरी घेऊन येतो. असं म्हणत तो तिथून निघून गेला आणि कॅन्टीनच्या दिशेने जाऊन फोन आन्सर केला. बोल. यावेळी का? करू शकत नाही? नाही, मला तसं म्हणायचं नाही. तू कधीच करत नाहीस आणि तेही रात्री, म्हणून मी विचारलं. हो, मी कधीच केला नाही, पण याचा अर्थ असा नाही की कधी करू शकत नाही. हो, तू करू शकतेस. बोल, काय झालं? काही विशेष नाही. मिस्टर स्वीट अँड कूलला फक्त विचारायचं होतं की तो आजकाल कुठे दिसत नाही. खूप बिझी आहे का? नो, असं नाहीये. बस असंच. काय झालं निखिल? काही अडचण आहे का? तू खूप कमी आवाजात बोलत आहेस. नो, आय एम फाईन. तू बोल, काय काम होतं? काम तर आहे, पण काय ते मी तुला भेटून सांगेन. जर तुझ्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ काढू शकत असशील तर भेट. असं कोणतं काम आहे की तुला अचानक भेटायचं आहे? सांगितलं ना, मी भेटल्यावर तुला सांगेन. तू सांग की मला भेटू शकशील की नाही. मी तुझ्याशी इतकं खोटं बोललो आहे की तुझ्यासमोर यायची हिंमत होत नाही अंजली. म्हणूनच मी तुला टाळतो आहे. तुझ्या नजरेत माझ्याबद्दल तिरस्कार आणि द्वेष मी सहन करू शकणार नाही आणि यापुढे तुझ्याशी खोटं बोलणंही शक्य नाही. निखिल स्वतःच्याच मनात गोंधळून गेला होता. काहीच उत्तर न मिळाल्यावर अंजली म्हणाली, हॅलो, तू ऐकतोस ना? तुला भेटायचं नसेल तर मी आग्रह करणार नाही. नाही, तसं नाहीये. खरं तर मी काहीतरी विचार करत होतो. मी असं काय बोलले ज्याचा तुला इतका विचार करायला लागला? सोड. बोल, कधी भेटायचं आहे? उद्या भेटू शकशील? ओके, उद्या मी फ्री होताच तुझ्या घरी येईन. नो, घरी नाही. जिथे आपण पहिल्यांदा भेटलो होतो तिथे ये. मी उद्या संध्याकाळी तुझी वाट पाहीन. ठीक आहे, मी आता ठेवतो. गुड नाईट. तू माझ्यापासून काही लपवत आहेस? म्हणजे समजलं नाही. ज्याचं बोलणं कधीच संपत नाही आणि जो प्रत्येक गोष्टीचं पलटून उत्तर देतो, तो अचानक असा शांत झाला तर काहीतरी कारण असेलच ना? कारण तर आहे, खूप मोठं कारण आहे. आणि ते कारण कळल्यावर कदाचित तुला माझ्याशी बोलायला कधीच आवडणार नाही. निखिल पुन्हा मनात बोलला. अरे, तू पुन्हा गप्प झालास? नाही, तसं नाही. मी फक्त काहीतरी विचार करत होतो. हे खूप विचित्र आहे ना? जेव्हा मला तुझ्याशी बोलायचं नव्हतं तेव्हा तुझं बोलणं कधी थांबतच नव्हतं आणि आज मी बोलत आहे तर तुझ्याकडे बोलायला काहीच नाही. निखिलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, उद्या भेटून बोलूया. ओके, गुड नाईट. गुड नाईट. निखिलने फोन कट केला आणि स्वतःशीच म्हणाला, मला कळत नाही हे मन त्या लोकांमध्येच का गुंतते ज्यांना भेटण्याच्या मार्गात 100 अडथळे असतात. काहीही झालं तरी मी तुला उद्या सर्व काही सांगेन, मग त्याचा परिणाम काहीही असो. पण आता मी खोट्याचं ओझं सहन करू शकत नाही. पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा. आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.